Hello friends, welcome to River Aging Journey. Today's topic is Food is Medicine, proven by all pathy. सगळ्या पथी, ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी, आयुर्वेदा, होमिओपॅथी सगळ्यांनी हे सिद्ध केलं आहे की फूड हे मेडिसिन आहे. तर आपण काही सुपरफूड बद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या निरोगी तरुण आणि ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात. तर जाणून मला आवडेल का जाणून घ्यायला त्याच्याबद्दल. सॅल्मॉन सॅल्मॉन ब्रेन हेल्थसाठी उत्तम आहे. सॅल्मॉनमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. ते मेंदूचे कार्य सुधारतात, मेमरी वाढवतात आणि आपला मूड चांगला ठेवतात. जर तुम्हाला सतत विसरायला होत असेल, स्ट्रेस जास्त असेल किंवा मानसिक थकवा जाणवत असेल तर ओमेगा 3 खूप महत्वाचा आहे. आठवड्यातून 2 वेळा सॅल्मॉन किंवा इतर ओमेगा 3 सुपरफूड घेण्याचा प्रयत्न करू. सेकंड आहे बनाना, एनर्जी बुस्टर, नैसर्गिक एनर्जी बुस्टर. जेव्हा शरीर थकल्यासारखं वाटतं तेव्हा अनेक लोक चहा किंवा कॉफी घेतात, पण बनाना हे सर्वात नैसर्गिक एनर्जी बुस्टर आहे. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, नैसर्गिक शुगर असतात जे शरीराला पटकन ऊर्जा देतात. वर्कआउटच्या आधी किंवा सकाळी एक केळं खाल्ल्यास दिवसभर एनर्जी टिकून राहायला सुद्धा मदत होते. तिसरं आहे जिंजर, अँटी इन्फ्लमेटरी पॉवर. आलं हे फक्त चहात चव आणण्यासाठी नाही तर ते शरीरातील इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. सांधेदुखी, पचन समस्या, सर्दी किंवा सूज असेल तर आलं अत्यंत फायदेशीर आहे. सकाळी कोमट पाण्यात आले टाकून प्यायला सुद्धा आपलं मेटाबॉलिझम सुद्धा सुधारायला मदत होते. चौथं आहे स्पिनॅच, पालक, इम्युन सपोर्ट. पालकामध्ये आयर्न, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे रक्त वाढवतात आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा मजबूत करतात. ज्यांना कमजोरी आहे, केस गळणं किंवा स्किन डल वाटते त्यांनी पालक नक्की आपल्या आहारात मिसळून द्यावा. नेक्स्ट आहे हळद, गोल्डन मेडिसिन. हळदीमध्ये कुर्कुमिन नावाचा शक्तिशाली घटक असतो. तो शरीरातील इन्फ्लेमेशन कमी करतो आणि इम्युनिटी वाढवतो. रात्री जर आपण हळदीचं दूध घेतलं तर शरीरातील हिलिंग पॉवर वाढते आणि झोपही आपल्याला चांगली लागते. नेक्स्ट आहे ब्लूबेरीज. ब्लूबेरी त्वचा तरुण ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्या फ्री रेडिकल्स कमी करून एजिंग प्रोसेस स्लो करतात. स्किन ग्लो, ब्रेन हेल्थ आणि हार्ट हेल्थसाठी सुद्धा त्या उत्तम आहेत. नेक्स्ट आहे वॉलनट, हार्ट हेल्थसाठी उत्तम. अक्रोडमध्ये हेल्दी फॅट आणि ओमेगा 3 असतात. हे हृदय मजबूत ठेवतात आणि कोलेस्ट्रॉल बॅलन्स करण्यास मदत करतात. दररोज 2 ते 3 अक्रोड खाल्ल्यास ब्रेन आणि हार्ट दोघांनाही फायदा होतो. हे भिजवून खाल्ले तर ते अधिक त्याचं न्यूट्रिशन वाढतं आणि त्याच्यामुळे मग गरमच पडतं ज्यांना म्हणतात ना ते सुद्धा होत नाही. लसूण, नैसर्गिक अँटीबायोटिक. लसूण शरीराला इन्फेक्शन पासून प्रोटेक्ट करतो. तो ब्लड सर्क्युलेशन सुधारतो आणि इम्युनिटी सुद्धा मजबूत करतो. रिकाम्या पोटी जर रोज एक लसूण पाकळी खाल्ली तर ती नैसर्गिक अँटीबायोटिक मानली जाते आणि ज्यांना वाताचा प्रकार आहे त्यांना खूप फायदेशीर मानले जाते. किंवा रात्री झोपताना किंवा रात्री जेवताना एखाद दुसरी लसूणची पाकळी कच्ची चावून खायची. नेक्स्ट आहे ओट्स, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आणतं. ओट्समध्ये सोल्युबल फायबर असतात. ते बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही ओट्स जर घेतलं तर तुमचं वजनही नियंत्रणात राहतं आणि पोटही जास्त वेळ भरलेलं वाटतं. नेक्स्ट आहे चेरीज, नैसर्गिक पेन रिलीफ. चेरीज मध्ये असे काही कंपाऊंड असतात जे बॉडी इन्फ्लमेशन कमी करतात. वर्कआउट नंतर मसल रिकव्हरीसाठी चेरीज खूप उपयोगी आहे. नेक्स्ट आहे अंडी, एग्स, प्रोटीन आणि व्हिटॅमिनने भरपूर. अंडी हे कम्प्लीट प्रोटीन फूड आहे. ते मसल्स मजबूत करतात, केस आणि त्वचेला पोषण देतात. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D देखील असतात. पपई, डायजेस्टिव्ह हेल्थ. पपईमध्ये पॅपेन एन्झाईम असतो जो डायजेशन सुधारतो. गॅस, ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशनसाठी पपई खूप फायदेशीर आहे. पुढचं आहे मध, नैसर्गिक हिलिंग. मध घशासाठी सुदिंग असतो. तो नैसर्गिक ऊर्जा देतो आणि इम्युनिटी सुद्धा वाढवतो. पण लक्षात ठेवा गरम पाण्यात मध उकळू नका. पंपकिन सीड, मॅग्नेशियमचा स्रोत. पंपकिन सीड्स झोप सुधारण्यासाठी, हार्मोन बॅलन्स करण्यासाठी आणि मसल रिलॅक्स करण्यासाठी उपयुक्त आहेत. विशेषतः महिलांसाठी हे खूप फायदेशीर आहे.
वॉटरमेलन हायड्रेशन क्रीम. कलिंगड शरीर हायड्रेट ठेवतं. उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी आणि स्किन ग्लो साठी हे उत्तम फळ आहे. पण जास्त खाल्ला तर शुगर स्पाइक होऊ शकतो. त्याच्यामुळे शुगरवाल्यांनी कंट्रोलमध्ये पहा, 1-2 फोडी पिण्यात आहे. ग्रीन टी मेटाबॉलिझम बुस्टर. ग्रीन टी मेटाबॉलिझम वाढवतं आणि फॅट बर्निंग प्रोसेसला सपोर्ट करतो. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहे, जे एजिंग कमी करण्यास मदत करतात. तर मित्रांनो, आपल्या शरीराला हील करण्याची शक्ती निसर्गाने आधीच दिली आहे, पण योग्य अन्न निवडणं आपल्याला गरजेचं आहे. लक्षात ठेवा, फूड इज नॉट जस्ट कॅलरीज, फूड इज इन्फॉर्मेशन फॉर युअर बॉडी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच आणखी नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. सो थँक्यू एव्हरीवन.